नमस्कार। आदर्श नागरी पतसंस्था, आदर्श महिला नागरी सहकारी बैंक, अजंता अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, ज्ञानोबा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट लिमिटेड सोसायटी, आभा इन्व्हेस्टमेंट अँड डेव्हलपर्स, यशस्विनी कृष्णाई नवरंग आधार राधाई पतसंस्था, मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या शहरातील आणि जिल्ह्यातील कष्टकऱ्यांचे हक्काचे पैसे लुटणाऱ्या संस्थाचालक, पतसंस्थेचे अध्यक्ष, बँकेचे संचालक मंडळ यांच्या विरोधातील एक कृती समिती म्हणून आज आम्ही सर्व कृती समितीचे प्रमुख सदस्य इथे आलेले आहोत। आम्ही आपल्याला आवाहन करतो आपल्या माध्यमातून ठेवीदारांना की येणाऱ्या 30 तारखेला सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय इथे माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असे निदर्शने होणार आहेत। या निदर्शनाला आपण यावे अशी विनंती करतो, कारण की मागे आम्ही जेव्हा मंत्रिमंडळ बैठक होती त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती आदर्श वतीने एक मोर्चा काढण्यात आला होता। त्यात महाराष्ट्र राज्याचे आदरणीय सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांनी आवाहन केलं होतं मोर्चाला समोर येऊन की 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला रक्कम परत देण्यात येईल। तो वादा पण आतापर्यंत पूर्ण झालेला नाही। त्यांनी दिलेल्या ज्या काही मागण्या होत्या, त्यांनी मोर्चाला समोरून जे काही सांगितलं होतं ते कुठलंच आश्वासन पूर्ण झालेलं नाही। त्याचप्रमाणे अजंताचे जे काही संचालक मंडळ त्यांना आतापर्यंत अटक झालेली नाही। ज्ञानोबाचे जे एक्स मिलिटरी बँकची ज्या देशाची सेवा ज्यांनी केलेली आहे असे जे ठेवीदार आहेत, जो मुख्य संचालक आहे चंदन शिवे तो आतापर्यंत फरार आहे, एकही व्यक्तीला अटक झालेली नाही आहे। माझ्या बाजूला जे बसलेले आहेत आदरणीय मलकापूरचे बँकेचे, तर या बँकेचा एक अजब कारभार आहे। 2.5 वर्षापासून बँकेवर प्रशासक बसलेला नाही आहे, प्रशासकाला बसू देत नाही आहे। बीजेपीचा एका मोठ्या नेता आमदाराचा मुलगा आमदार स्वतः इथं काहीच कारवाई होऊ देत नाहीये। म्हणजे पोलीस प्रशासनावर, सहकार विभागावरती बीजेपीच्या पक्षाकडून किती दबाव येण्यात येत आहे हे आपल्याला जाणतो। इथं सहकार मंत्री आदरणीय अतुल साळवे साहेब होते, त्या काळात हा सर्व भ्रष्टाचार झालेला आहे। मी तर म्हणतो की या भ्रष्टाचाराची पूर्ण पैसा अतुल साळवे साहेबांना गेला का असेच मला काय वाटतं आजच्या घडीला। आपण त्यांना विचारा की आपण जेव्हा इथे मंत्री होता, आपण या शहराचे मंत्री होतो, या शहराचे आपण नागरिक होतो अगोदर, आपल्या कार्यकाळातच हा सर्वात जास्त भ्रष्टाचार उघडकीस आला, भ्रष्टाचार झाला, तर आपण यात काही सहभागी आहेत का? हे सर्व आम्ही आदरणीय सगळ्यात भ्रष्ट ज्याला आपण अगोदर खातं म्हणायचो ते खातं चेंज झालेलं आहे, ते खातं सहकार आपल्याला लागलं की आपण झेरॉक्स पण घेऊन जाऊ शकतो पाहिजे। ते स्वरूप सांगितलं तर आम्ही आता आदर्श आदरणीय जरांगे साहेबांना मानतोय। मानकापेवरची कारवाई झाली आजपर्यंत, त्या समाधानी आहात का तुम्ही? नाही, समाधानी नाहीत आम्ही, कारण की काय संचालक मंडळातील मुख्य आरोपी अटक झालेला आहे, अदानी अटक झालेला आहे, त्याचा मुलगा फरार आहे, इतर संचालक मंडळ पण फरार आहेत। त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही काही समाधानी नाही। आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील जेवढे खासदार साहेब, आमदार साहेब आहेत, प्रत्येकाला आम्ही साकडं टाकलं। त्यांनी आम्हाला उत्तर काय दिले? तुम्हाला का आम्ही सांगितलं होतं बँकेत पैसे जमा करा का? ही काही माझी सैनिकांनी संस्था उभी केली होती का? ही संस्था सरकारने उभी केली होती आणि ही संस्थेची जबाबदारी पूर्ण सरकारची आहे। आम्ही निर्देशन केले, DDR वर गेलो, धडक मोर्चा काढला, थाळीनान केला, मंत्रिमंडळावर धडक मोर्चा काढला। अधिवेशनाच्या वेळी 2 मंत्री साहेब येऊन आश्वासन देऊन 2 मिनिटांसाठी निघून गेले आणि ते आश्वासनासाठी आज 4 महिने झाले भुगतोय आम्ही गोरगरिबांनी काय चूक केली आहे जे तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधी आम्हाला असं उत्तर देतात? आम्ही कोणाच्या भरोश्यावर आहे? तुम्ही जर या नागरी पतसंस्थेला जर नोंदणी क्रमांक दिला नसता, रजिस्टर केली नसती, तर आम्ही तिथं गेलो नसतो। हे सरकार फसवणारे आम्हाला, पूर्ण सहकार क्षेत्राने आम्हाला फसवलं आहे। जर हा घोटाळा 2015 मध्ये साबित झाला, मग DDR सहकार खात्याने का झाकून ठेवला? हा त्यांनी का 2023 मध्ये उघड केला? कुठं कुठं टोकन गेले? या सर्व गोष्टीसाठी आम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे पूर्ण लोकप्रतिनिधी किंवा आम्ही भागवत कराड साहेबांना पण भेटलो, पण भेटले नाही, प्रत्यक्षात काही मीटिंग लावली नाही। आम्ही चूक काय केली? आम्ही देशाचं संरक्षण केलं। आज कमीत कमी 500 ते 600 माजी सैनिक सर्व टोटल
प्रत्येक संस्थेमध्ये काय चूक केली आम्ही पैसा चोरून नाही नमस्कार, मी ज्ञानोबा अर्बन पंच संस्थेमध्ये ठेवीदार आहे. आमचा गुन्हा दाखल होऊन 4 महिने झालेले आहे, पण अजूनही मुख्य आरोपी पकडले गेलेले नाही व इतर सभासद पण पकडले गेलेले नाही. एकच आरोपी पकडला गेलेला नाही. बाकीचे आरोपी लवकर पकडून सनी पुढची MPID गुन्ह्यानुसार पुढची कारवाई लवकर व्हावं म्हणून आम्ही खासदार साहेबांकडे आलेलो आहे. तारखेला आम्ही धरणे आंदोलन करणार. यशस्विनी महिला नागरी सहकारी पतसंस्था हिचा ठेवीदार असून आमचे यशस्विनी ठेवीदाराचे अध्यक्ष श्री देविदास आधाने व त्यांच्या पत्नी सविता आधाने यांनी बोगस बचत गट तयार करून त्यांच्या नावावर रक्कम हडप केली. त्याची अंदाजे 48 कोटीची रक्कम हडप केलेली आहे त्यांनी. आणि तसेच यशस्विनीच्या नावाखाली इतर 4 पतसंस्था उभ्या केल्या, जशा की कृष्णा, नवरंग, आधार व राधाई ह्यांच्या सुद्धा ठेवी ह्या लोकांनी अफरातफर पैशाची केलेली आहे. यात खूप गोरगरीब लोकांनी कष्टाचा पैसा ठेवलेला आहे. पैसे गोळा करण्याकरता हे घरोघरी हिंडत होते आणि आमिष दाखवून पैसे गोळा करत होते व पैसे गोळा करून आता हे सध्या पसार झालेले आहे. त्यांच्यावर FIR झालेली आहे. 3 जण अटकेत आहे, बाकीचे फरार आहे.